भारत आपला सगळ्यात देश आहे आणि श्रेष्ठ देश आहे जगात. त्याचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहे याचा आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून ज्येष्ठ भारत चलो दिल्ली हळू नये चला दिल्ली दिल्लीत गेला मोदींना सांगून त्याच्यातून पैसे घेऊन आला हा माझा पाल असतो. बरोबर आहे का? तुमच्या मुलगा तुमची बायको काही म्हणू न म्हणू तुमच्या नातवाला तुमचा जन्मभर अभिमान राहील हे लक्षात ठेवा. त्याच्या बोलण्यावर म्हणण्यावर श्रम मंत्री जेव्हा वित्त मंत्र्याला किंवा अर्थमंत्र्याला भेटतील तेव्हा त्या दोघांना बोलवून आदरणीय पंतप्रधान निर्णय घेतील. आणि तो निर्णय आपण त्यांना नोटीस दिली 31 जुलै पर्यंत जर आमच्या बाजूने तुम्ही निर्णय घेतला नाही तर 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही दिल्लीत धडकणार. संपूर्ण देशाचे येणार येणार. आणि लक्षात ठेवा या पुण्यातल्या आपल्या पूर्वजांनी दिल्लीच्या तख्ताला लाथ मारली. आठवतं का? वाचलंय ना? आता रात्र वैरायची आहे आणि वेळ जिंकण्याची आहे. आतापर्यंत जेवढे तुम्ही विहिरीसाठी पहारी मारल्या कुदळी मारल्या तिकट मारले आता पाण्याचा झरा लागणार आहे. आणि म्हणून शेवटची कुदळ मारायच्या वेळेस तंबाखू तोडायची ती कुदळ मारायची आणि पाण्याचा झरा काढला तर मग निवांत तोडायची. बरोबर आहे? त्यामुळं आजची ही सभा साधारण सभा नाही. आजची ही सभा आपल्याकडे युद्धाच्या अगोदर गोंधळ व्हायचे. बरोबर आहे? गोंधळ करायचे अगोदर बळी द्यायचे सगळ्यांच्या रंगात रक्तसंचार व्हायचे शस्त्रास्त्र धार लावायचे मग युद्धावर जायचे. गोंधळ आहे. आणि 4 आणि 5 ला युद्ध होणार आहे. आपण सरकारला हे अल्टिमेटम दिलेलं आहे. मागच्या 19 ला बोलावलं होतं आपण 1 तासाची बैठक त्यांच्याबरोबर झाली. त्यांनी सांगितलं माझ्याकडचा पूर्ण व्यवहार जे काय असेल जे मी देऊ शकतो त्या सगळ्यांचा पूर्ण लेखा आम्हाला आवाज बरोबर येतो का? शेवटी हिंमत नाही ना. आपण मागच्या 19 जूनला 20 जुलै श्रम मंत्र्यांनी आपल्या लोका तोडीची तयार केलेली आहे. आणि तुम्हाला जे मी देऊ शकतो ते कदाचित तुमच्या मागणी एवढं नसेल. म्हणून मला वित्तमंत्र्याची म्हणजे अर्थमंत्र्याची भेट घ्यावी लागणार आहे. आपण त्यांना सांगितलं अर्थमंत्र्याला आम्ही भेटलो 3 वेळ. त्यांना सांगितलं बाकीच्या पेन्शन योजनेमध्ये जेवढं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही करता तेवढं नाही त्याच्या अर्धही आमच्या करा. तुम्ही युपीएसला 11.5% आम्हाला 8.31 द्या. आतापर्यंत जेवढ्या समित्या झाल्या कोश्यारी समिती असो संसदीय समिती असो प्रत्येक समितीत त्यांनी रिकमेंड केलेलं आहे की सरकारने कुलकर्णी साहेब शिंदे साहेब सरकारने 8.33 द्यायला पाहिजे. पण त्यांनी अजूनही तो निर्णय घेतलेला नाही. तेव्हा श्रम मंत्री असं आपल्याला अपेक्षा आहे त्यांच्या बोलण्यावर म्हणण्यावर श्रम मंत्री जेव्हा वित्त मंत्र्याला किंवा अर्थमंत्र्याला भेटतील तेव्हा त्या दोघांना बोलवून आदरणीय पंतप्रधान निर्णय घेतील. आणि तो निर्णय आपण त्यांना नोटीस दिली 31 जुलै पर्यंत जर आमच्या बाजूने तुम्ही निर्णय घेतला नाही
तर 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही दिल्लीत धडकणार. जातही गेले नकही गेले पण अजून आपली गर्जना